नमस्कार, चॅलेंजर्स अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी अजित चहाळ। गट क मुख्य परीक्षा 2022 या आगामी परीक्षेमधील अंकगणित आणि बुद्धिमापन या घटकांवरती जे संभाव्य प्रश्न आहेत त्यांची फास्ट ट्रॅक रिव्हिजन आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत। गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रश्न आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहेत आणि त्यामधले जे काही टॉपिक्स आहेत त्यामधल्या टॉपिकनुसार आपण काही क्वेश्चन्स अलाइन केलेले आहेत। तर या प्रश्नांच्या माध्यमातून ही रिव्हिजन आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये गेल्यानंतर अगदी फ्लुएंटली क्वेश्चन सॉल्व करता येतील। वन बाय वन आपण ते प्रश्न पाहूयात आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, नव्याने तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा या लेक्चरमध्ये भरपूर काही आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न जर आपण पाहिला तर तो मिसिंग कॅरेक्टर किंवा आकृत्यांवरील प्रश्न या घटकावरचा आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला तीन संख्या प्रत्येक आकृतीमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या तीन संख्यांमधला परस्पर संबंध हा आपल्याला ओळखायचा आहे। याच्यामध्ये जर आपण हे लॉजिक चेक केलं की कुठलं लॉजिक यांच्यामध्ये आहे, तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला हे सापडतं की जर पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार केला 14 गुणिले 17, तर यांचा गुणाकार किती येतो, तर 17 गुणिले 14 यांचा गुणाकार येतो 238। मग आता तिसरी संख्या मिळवण्यासाठी 240 मिळवण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवायला लागतात, 2 मिळवायला लागतात। 2 मिळवले की आपल्याला ती संख्या मिळते पुढची 240। म्हणजे लॉजिक आपल्याला सापडते पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या गुणाकारामध्ये किती ऍड करायचे, 2 ऍड करायचे, म्हणजे आपल्याला तिसरी संख्या मिळते। तेच लॉजिक इतर आकृत्यांमध्ये लागतंय का हे आपण पाहू। आता याच्यामध्ये 8 आणि 12 त्याच लॉजिकनं यांचा गुणाकार जर केला तर 12 गुणिले 8 96 होतात। मग 96 मध्ये जर आपण परत 2 मिळवले तर 96 अधिक 2 किती मिळतात, 98। आणि ती 98 म्हणजे काय आहे, ही तिसरी संख्या आहे पहा। त्यानंतर चौथ्या आकृतीमध्ये तोच संबंध जुळतोय का आपण चेक करूयात पहा। 27 आणि 15 या दोघांचा गुणाकार जर आपण केला तर 27 आणि 15चा गुणाकार तो किती येतो, तर तो येतो 405। मग 405 मध्ये परत एकदा जर आपण 2 मिळवले तर आपल्याला अपेक्षित तिसरी संख्या मिळते 407। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिक आपल्याला मिळाले की पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार अधिक 2 बरोबर तिसरी संख्या। त्याच लॉजिकनं जर आपण ह्या आकृतीमध्ये विचार केला, 591 ही जी संख्या आहे ती 591 ही संख्या ही कशा पद्धतीने आलेली आहे, तर या दोन संख्यांमधच्या गुणाकारामध्ये 2 मिळवून ती आली आहे। मग जर आपण त्याचा विचार केला तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती असेल, 591 वजा 2 म्हणजेच 589। मग आता या दोन संख्यांचा गुणाकार 589 आहे, प्रश्नचिन्हाला आपण x असं म्हणूयात। मग 19x बरोबर किती असेल, 589। आणि मग x बरोबर किती असणार, 589 भागिले 19। मग जर आपण भाग दिला तर 19 त्रिक 57, बाकी उरेल 1, पुढचा 9 जर आपण घेतला तर 19 गुणिले 1 19, म्हणजे आपलं उत्तर असेल 31। जर आपण पर्यायांमध्ये चेक केलं तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा मिसिंग कॅरेक्टर किंवा आकृत्यांमधील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या किंवा वर्ण शोधणे हा घटक आहे। या घटकावरती प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारलेले असतात, म्हणून याचा सराव आपण परीक्षेमध्ये जाताना करणं हे अत्यंत आवश्यक आहे। याच पद्धतीने पुढचे प्रश्न आपण पाहूयात। पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर हा बेसिक मॅथमॅटिक्स वरचा साधारणपणे प्रश्न, ज्याला आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स किंवा गणिती क्रिया असं म्हणू शकतो। गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या घटकांवरती हे प्रश्न असतात। पण यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचं होतं। समजा आपण असं म्हणूयात की ती जी काही संख्या आहे, ज्या संख्येवरती ती क्रिया करायची आहे ती संख्या x आहे। मग सुरुवातीला काय करायचं होतं, 7 न गुणून 5 न भागायचं होतं। मग 7 न गुणूयात त्याला 7x आणि 5 न भागूयात छेद काय 5, हे करायचं होतं। पण त्याऐवजी चुकून 5 ने गुणून 7 न भाग दिला, म्हणजे केलं काय, आपण चुकून 5 न गुणलं त्या मूळ संख्येला म्हणजे x ला, आणि भाग देताना कितीने दिला, 7 न दिला, आणि त्यावेळेला उत्तर किती आलं, 25 आलं। म्हणजे असं केल्यानंतर उत्तर किती आहे, 25 आहे। तर मग खरं उत्तर काय, म्हणजे ह्या पहिल्या क्रियेचं उत्तर काय हे त्यांनी त्याच्यामध्ये विचारलंय। मग विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला x ची किंमत डायरेक्टली काढता येईल। मग x ची किंमत कशी काढणार, x बरोबर 25, इकडचे भागाकारातले 7 उजवीकडे गुणाकारामध्ये येतील आणि डावीकडचे गुणाकारातले 5 उजवीकडे भागाकारामध्ये जातील। मग 25 भागिले 5 म्हणजे किती होणार, 5, आणि 5 गुणिले 7 म्हणजे x ची किंमत किती असणार, 35 असणार। मग x ची किंमत म्हणजे ती संख्या ज्या संख्येवरती क्रिया करायची ती संख्या किती आली, 35। मग आता
त्या संख्येवरती मूळची क्रिया करायची जी त्यांनी अगोदर सांगितली होती, 7 न गुणून 5 न भाग द्यायचा आहे. ती केल्यावर उत्तर किती येतं चेक करू. एक्सच्या ठिकाणी 35 ठेवा फक्त. 7 गुणिले 35 भागिले काय 5. मग जर सिम्प्लिफाय केलं, सोपं रूप दिलं तर 5 गुणिले 7 किती होतात 35 आणि 7 गुणिले 7 मग उत्तर काय येईल 49. म्हणजे खरं उत्तर काय असेल त्या संख्येचं 49 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न खूप सोपे असतात, पण या प्रश्नांमध्ये सिली मिस्टेक्स ज्या आहेत हे होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आता सिली मिस्टेक्स ज्या आहेत ते सिली मिस्टेक कुठं होतात, तर आपण इथं x ची किंमत काढतो आणि ही जी काही किंमत असते ती पर्यायामध्ये असते. पहा 35 हा पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे नेहमी आपण परीक्षेमध्ये गेल्यानंतर काळजी घ्यायची. आपल्याला येत असतं, पण थोडीशी घाई जर आपण केली तर सिली मिस्टेक्स होतात. आणि सोप्या प्रश्नांमध्ये जर आपण मिस्टेक केल्या तर निश्चितपणे मेरिटमधून आपण काय होतो बाहेर पडतो. त्यामुळे ही काळजी निश्चितपणे तुम्ही घ्यावी ही अपेक्षा आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा हा जो काय प्रश्न आहे हा खास करून डायरेक्शन सेन्स टेस्ट किंवा आपण ज्याला दिशाबोध असं म्हणतो या घटकावरचा आहे. दिशाबोध म्हणजे तुम्हाला दिशांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ज्या 8 दिशा आपण म्हणतो उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य या दिशांचं एक ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत अंतर आणि अँगल, कोन आणि अंतर यांचं ज्ञान असणं देखील अपेक्षित आहे. मग आता याच्यामध्ये दिलेली जी माहिती आहे ती दिलेली माहिती मॅपिंग करावं लागतं, नकाशाच्या स्वरूपात मांडावी लागते. त्यांनी काय विचारले पहा, गावांच्या परस्पर सापेक्ष स्थानांची माहिती वाचून एका रेषेवर असलेल्या गावांचा गट दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे जी काही अरेंजमेंट दिली आहे त्यानुसार एका सरळ रेषेत कुठली गावं येतात ती आपल्याला ओळखायची आहेत. मग आपण याच्यामध्ये पहिली जी काही कंडिशन आहे तिचा विचार करू. पहा FD च्या पश्चिमेला 1 किलोमीटर वरती आहे. कागदावरती दिशा देताना आपण कशा देतो तर साधारणपणे अशा देतो पहा की वरची दिशा कुठली असते उत्तर, खालची दिशा असते दक्षिण, डावीकडची दिशा कुठली असते पश्चिम असते आणि उजवीकडची दिशा कुठली असते पूर्व असते. मग त्याच दृष्टिकोनातून मॅपिंग आपल्याला करायचंय. मग ते मॅपिंग करण्याचा प्रयत्न करू. FD च्या पश्चिमेला, आता समजा D इथं आहे, आपण असं कन्सिडर केलं की D हा इथं आहे. D ची पश्चिम म्हणजे कुठली डावी बाजू. मग डाव्या बाजूला कोण आहे F आहे 1 किलोमीटर अंतरावरती असं आपण म्हटलं. पहिली अरेंजमेंट झाली. मग आता दुसऱ्या ठिकाणी B आणि E, तिसऱ्या ठिकाणी A आणि E, तिसऱ्या ठिकाणी C आणि E यांचं रिलेशन आहे. आपण असा पॉईंट निवडायचा की ज्या पॉईंटमध्ये F किंवा D यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे, कारण त्या रेफरन्सनं प्लॉटिंग आपल्याला करता येतं. मग मधल्या 3 विधानांचा विचार न करता थेट चौथ्या विधानाचा करू. का? कारण याच्यात परत एकदा D हा कॉमन पॉईंट आपल्याला दिसतोय, त्यावरून प्लॉटिंग करणं आपल्याला सहज शक्य होतं. मग ह्या माहितीनुसार, शेवटच्या मुद्द्याच्या माहितीनुसार E D च्या दक्षिणेला 1 किलोमीटर वरती आहे. मग आता D ची दक्षिण म्हणजे कुठली खालची बाजू. मग D ची जी काही खालची बाजू आहे या खालच्या बाजूला कोण आहे E आहे 1 किलोमीटर अंतरावरती. मग आपण तो इथं प्लॉट केला. त्याच्यानंतर आता E च्या संदर्भातलं कुठलंही विधान असेल ते आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग आता E च्या संदर्भातलं हे एक विधान आहे पहा, A E च्या उत्तरेला 2 किलोमीटर वरती आहे. E ची उत्तर म्हणजे कुठली वरती. आता D किती किलोमीटर वरती आहे 1 किलोमीटर वरती. मग आणखी 1 किलोमीटर वरती जर गेलं तर टोटल किती होतील 2 किलोमीटर. त्या 2 किलोमीटर वरती कोण आहे A आहे, तो इथं आपल्याला दिसतो. उत्तर आपल्याला इथंच मिळालंय पहा की एका सरळ रेषेत कुठली गाव आहेत A, D आणि E. पर्याय क्रमांक 2 काय असेल योग्य असेल. पण अजून तुम्ही शेवटपर्यंत मांडणीमध्ये वेगळे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात, तर ती मांडणी अंतिम टप्प्यापर्यंत आपण नेऊन ठेवूयात जरी उत्तर सापडलं असलं तरी. पहा बाकीच्या विधानांचा विचार जर तुम्ही केला तर पुढे त्यांनी काय म्हटलंय की B E च्या पूर्वेला, E ची पूर्व म्हणजे कुठली उजवी बाजू, तर इथं B आहे 1 किलोमीटर वरती. आणि या उरलेल्या विधानामध्ये काय म्हटलंय C हा A च्या पूर्वेला 1 किलोमीटर वरती आहे. A ची पूर्व म्हणजे उजवी बाजू, तर इथं काय असेल C असेल. म्हणजे एकंदरीत A B C D E आणि F या 6 गावांची मांडणी अरेंजमेंट या पद्धतीने आपण करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एका सरळ रेषेमध्ये कुठले येतील A D आणि E. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर या प्रकारचे जे प्रश्न असतात डायरेक्शन सेन्स टेस्ट किंवा दिशाबोध, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही असते की प्लॉटिंग करणं, म्हणजेच नकाशा करणं, आरेखन करणं. दिलेली जी काही माहिती आहे ती कागदावरती आपल्याला काय करायची मांडायची आहे. तर हे तुमच्याकडून त्या ठिकाणी अपेक्षा असते. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये हा जो प्रश्न आहे हा खास करून परत एकदा सांकेतिक भाषा किंवा कोड लँग्वेज
या पॅटर्न मधला प्रश्न येतो, किंवा त्याला मिसिंग कॅरेक्टर असं देखील आपण म्हणू शकतो. कारण यामध्ये सुद्धा जे काही नंबर्स आहेत त्या नंबर्सचं लॉजिक आहे, ते लॉजिक आयडेंटिफाय करायचं की 795 ला 58 असं म्हटलंय, 684 ला 44 असं म्हटलंय, मग 586 च्या समोर कुठली संख्या येईल हे त्यांनी आपल्याला विचारलंय. मग आता याच्यामध्ये 1 बाय 1 जर आपण पाहिलं तर 795 आणि 58 याच्यातलं रिलेशन आपल्याला शोधायचं असतं. पहा आता ते जर 1 बाय 1 शोधण्याचा प्रयत्न केला तर इथं लिहितो पहा 795 बरोबर 58 असं म्हटलंय. मग काय केलं याच्यामध्ये ते जर व्यवस्थित पाहिलं तर पहिल्या दोन जे काही संख्या आहेत 7 आणि 9 यांचा गुणाकार केलाय आणि येणाऱ्या गुणाकारामधून ही 5 ही संख्या काय केली आहे, वजा केली आहे. ते व्यवस्थित चेक करा. 7 गुणिले 9 किती येतात, 63, आणि त्याच्यातून जर 5 वजा केले तर 63 वजा 5 किती होतात, 58. दुसऱ्या संख्येमध्ये 684 मध्ये पण तेच केलंय. पहा 684 मध्ये 6 गुणिले 8 वजा 4, मग 6 गुणिले 8 48, 48 वजा 4 किती येणार, 44. मग त्याच पद्धतीने 586चा विचार जर आपण केला तर 586 मध्ये आपण काय करणार, पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार आणि तिसरी संख्या त्याच्यातून मायनस करणार. 5 गुणिले 8 काय येणार, 40, आणि 40 मधून जर आपण 6 वजा केले तर उत्तर आपलं काय येईल, 34. मग 34 उत्तर दाखवणारा पर्याय कुठला, पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता पुढचा प्रश्न जो आहे तो पर्सेंटेज किंवा टक्केवारी आपण ज्याला म्हणतो तर त्या घटकावरती देण्यात आलेला आहे. पर्सेंटेज किंवा टक्केवारीवरचे प्रश्न खूप सोपे असतात. पर्सेंटेज किंवा टक्केवारी म्हणजे काय की 100च्या तुलनेत ती संख्या किती आहे हे काढणं, त्याला आपण पर्सेंटेज म्हणतो किंवा टक्केवारी म्हणतो. आता याच्यामध्ये 3 चौकार व 8 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजांच्या पळून काढलेल्या धावांची टक्केवारी किती. टोटल रन आपल्याला दिलेत, किती काढलेत, 110. त्याच्यापैकी 4 आणि 6च्या साह्याने किती काढलेत ते आपल्याला कळतंय की 3 4 मारलेत. 3 4 मारलेत म्हणजे 3 गुणिले 4 चौकार, याचा अर्थ 4 रन ना, किती रन होतात, 12. आणि 8 षटकार, 8 6चे किती होतात, 8 गुणिले 6 48, मग 12 अधिक 48 म्हणजे टोटल किती होतात त्याच्यामध्ये 60 रन होतात. एकूण धावा किती काढलेल्या आहेत, 110. मग 110 पैकी जर 60 धावा चौकार आणि षटकारांच्या आहेत, 4 आणि 6च्या आहेत, तर पळून काढलेल्या ज्या काही धावा असतील त्या पळून काढलेल्या धावा किती असतील, 50. म्हणजे पळून त्याने किती धावा काढल्यात, 50 धावा काढल्यात. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ते 50 धावा एकूण धावांच्या किती टक्के आहेत हे आपल्याला विचारलंय. मग पळून काढलेल्या धावा किती आहेत, 50. एकूण धावा किती आहेत, 110. टक्के काढायचे. मग अपूर्णांकांचं ज्यावेळी टक्क्यात रूपांतर करायचं असतं, अपूर्णांकांचं टक्क्यामध्ये रूपांतर करताना त्या अपूर्णांकाला कितीने गुणावं लागतं, 100ने गुणावं लागतं. मग जर आपण याला सिम्प्लिफाय करायला गेलो किंवा सोपं रूप द्यायला गेलो तर काय होणार आहे, पहा 1 1 0 दोन्ही ठिकाणचा कॅन्सल होणार आहे, 50 आणि 110 मधला. मग 1 1 0 कॅन्सल झाल्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन जर करण्याचा प्रयत्न आपण केला तर 5 गुणिले 100 किती होतात, 500, आणि छेदामध्ये किती आहेत, 11. मग याला सोपं रूप देण्याचा प्रयत्न करा. 11 जर 500ला भाग द्यायला आपण गेलो तर पूर्ण भाग तर जाणार नाहीये, पण जेवढा पूर्ण जातो तेवढा घेऊयात आणि बाकी अपूर्णांकाच्या स्वरूपात ठेवू. पण 11 गुणिले 4 किती होतात, 44 होतात, बरोबर. शिल्लक किती राहतील, 6. पुढचा शून्य घेतला, 60 झाले. मग 11 गुणिले 5 55. आता पुढं काही पूर्ण भाग जाणार नाही. मग 55, 11 गुणिले 5 55, 60 मधून 55 गेले, बाकी किती शिल्लक राहते, 5. छेद किती आहे, 11. म्हणजे उत्तर काय येईल, 45.5/11%. मग असा दर्शवणारा पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 2. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या मुख्य परीक्षेला असाल तर निश्चितपणे तुम्हाला हे लेक्चर उपयुक्त आहेच. पण अगदी तुम्ही नव्याने तयारी करणारे विद्यार्थी असाल कुठल्याही परीक्षेसाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, कंबाईन पूर्व परीक्षा असेल, कंबाईन मुख्य परीक्षा असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षा की ज्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन हे घटक येतात, तर सगळ्याच परीक्षांसाठी हे लेक्चर निश्चितपणे उपयुक्त आहे. त्यामध्ये तुम्ही प्रश्नांचे प्रकार समजून घ्या. तुम्ही जरी नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्ही अजून तयारी केलेली नसेल तरी प्रश्नांचे प्रकार जे आहेत किंवा टाईप जे आहेत ते लक्षात घ्या. प्रकार आपल्याला लक्षात आले की त्याच्यानंतर तयारी करणं हे आपल्याला खूप सोपं जातं. आणि हीच तयारी करण्यासाठी चॅलेंजर्स अकॅडमी ना आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. ते यूट्यूब चॅनल तुम्ही निश्चितपणे सबस्क्राईब करा. आपलं जे ॲप आहे चॅलेंजर्स अकॅडमीच्या नावाचं ॲप, तर ते ॲपसुद्धा लवकरच आपण लॉन्च करत आहोत
आणि या ॲपवरती तुम्हाला अगदी फुल लेंथ जे काही कोर्सेस आहेत, अंकगणिताचा फुल लेंथ कोर्स असेल, बुद्धिमापनाचा असेल, त्याचसोबत सामान्य विज्ञान हा जो काही घटक आहे, विज्ञान व तंत्रज्ञान हा जो काही घटक आहे, म्हणजे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, UPSC पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्याचसोबत कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा यासाठी लागणारा अंकगणित, बुद्धिमापन आणि सामान्य विज्ञान आणि विज्ञान व तंत्रज्ञान या सगळ्याचे कोर्सेस हे आपण चॅलेंजर्स अकॅडमीच्या ॲपवरती लवकरच लॉन्च करत आहोत. यामध्ये काही कोर्सेस हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असतील, तर काही कोर्सेस हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपामध्ये असणार आहेत. 15 फेब्रुवारीच्या नंतरच्या टप्प्यामध्ये आपण ते लॉन्च करतच आहोत. याबद्दलचे अपडेट्स घेत राहण्यासाठी यूट्यूब चॅनल निश्चितपणे सबस्क्राईब करा. त्याचसोबत टेलिग्राम चॅनल जे आहे सायन्स बाय अजित चहाळ, तर हे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता, ज्यावरती सातत्यानं परीक्षांबद्दलचे अपडेट्स असतील, त्याचसोबत सायन्सचे किंवा मॅथ्सचे वेगवेगळा डेटा असेल, प्रश्न असतील, नोट्स असतील, ते आपण त्यावरती शेअर करतो. आजच्या लेक्चरची जी PPT आहे ती PPT देखील आपण त्याच टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहोत. सो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला ती PPT हवी असेल, म्हणजे हे सगळे प्रश्न हवे असतील, तर निश्चितपणे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ते उपलब्ध होतील. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. A आणि B यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास A चे वय काय? आता हा जो काही प्रश्न आहे तो गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन या घटकावरती विचारला गेलेला आहे. गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये ज्यावेळी गुणोत्तर दिलेलं असतं, त्या गुणोत्तराला सारख्याच संख्येने गुणलं असतं मूळ संख्या आपल्याला मिळते. पण कुठल्या संख्येने गुणायचं हे आपल्याला माहीत नसल्या कारणानं सुरुवातीला ती संख्या आपण कुठली कन्सिडर करतो? x. म्हणजेच जर A आणि B यांचं गुणोत्तर 2:5 असेल, तर आपण डायरेक्टली A चं वय ठरवू शकतो आणि B चं वय ठरवू शकतो. कसं? तर A चं वय असेल 2x, x न गुणायचं, दोघांना सारख्याच संख्येने गुणतोय, आणि B चं वय किती असेल? 5x. मग ती सारखी संख्या कोणती हे काढण्यासाठी पुढची माहिती दिलेली असते, तिचा वापर करायचा. त्यांनी काय म्हटलंय की दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? 63. म्हणजे दोघांच्या वयांची बेरीज जर आपण केली 2x अधिक 5x बरोबर काय असणार? 63. मग 2 अधिक 5 म्हणजे किती होतात? 7x. 7x बरोबर किती होतील? 63 होतील. मग x बरोबर किती होतील? 63 भागिले 7 म्हणजेच 9 होतील. मग x ची किंमत आपल्याला मिळाली. x ची किंमत किती आली? 9 आली. त्यांनी काय विचारलंय की A चं वय काय? मग A चं वय किती आपण म्हटलं इथं पहा, चेक करा. A चं वय किती? 2x. x ची किंमत आपण 9 काढली, 2 गुणिले 9 म्हणजे A चं वय किती असेल? 18 वर्ष असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, चांगला सराव केला, चांगली प्रॅक्टिस केली की अगदी 20-25 सेकंदात सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढता येणं शक्य आहे. फक्त मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की शॉर्टकट किंवा ट्रिक्स ही उदाहरणं सोडवताना कधी कधी वापरायला लागतात. पण तुम्ही जर फक्त आणि फक्त त्याच्यावरती अवलंबून राहिलात आणि तुमचा अंकगणित आणि बुद्धिमापनाचा पाया जर पक्का केला नाही, तर मात्र सुरुवातीला फार चांगलं वाटतं, पण जेव्हा परीक्षा आपण प्रत्यक्षात देतो आणि प्रश्न सोडवतो तेव्हा मात्र अडचणी निर्माण होतात. एक लक्षात घ्या, काय ही बाब लक्षात ठेवा की शॉर्टकट किंवा ट्रिक्स ह्या उपयुक्त आहेत, पण त्या योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापरल्या तर. जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेला आपल्या ताटामध्ये सगळे पदार्थ असतात ना, पोळी असते, भाजी असते, वरण असतो, भात असतं, लोणचं असतं, चटणी असते. प्रमुख आहारामध्ये आपण भाजी, चपाती, वरण, भात हा प्रमुख आहार म्हणून पाहतो, आणि चवीसाठी आपण फक्त काहीतरी एक चटकदार पदार्थ असावा म्हणून लोणचं किंवा चटणी आपण त्याच्यामध्ये खातो. नुसतं लोणच्याचं जेवण जर तुम्हाला दिलं, नुसती चटणीच जर तुम्हाला फक्त खायला दिली की तेवढीच खा, तर तुम्हाला जेवता येईल का हो? नाही येणार ना, त्रास होईल आपल्याला. का? कारण लोणच्याचा किंवा चटणीचा रोल हा तेवढ्या पुरता आहे, माफक आहे. तसाच शॉर्टकट, ट्रिक्स ह्या ज्या काही बाबी आहेत यांचा वापर हा माफक आहे, ठराविक ठिकाणीच आहे, योग्य वेळेलाच तो करावा लागतो. तुम्ही प्रत्येकच उदाहरणाचा शॉर्टकट लक्षात ठेवायला लागलात तर तुम्हाला 1000 शॉर्टकट लक्षात ठेवायला लागतील. 1000 शॉर्टकट लक्षात ठेवण्याच्या नादामध्ये मूळ विषय तुमचा बाजूला राहील. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला काय करायचंय हे नेहमी डोक्यात ठेवा. नेहमी कुठल्याही यशाला शॉर्टकट नसतो, त्या ठिकाणी बेस किंवा पाया तयार करावाच लागतो आणि त्यावरतीच तुम्ही भर द्या. आणि ह्याच अप्रोचनं आपले जे काही कोर्सेस आहेत, व्हिडिओ कोर्सेस हे त्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही त्याचा लाभ घ्यालच. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पहा, ह्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर परत एकदा पर्सेंटेजवरती किंवा शेकडेवारीवरती अवलंबून असा असणारा प्रश्न आहे. आपण प्रश्न काळजीपूर्वक सुरुवातीला वाचूया. बँकेशी केलेल्या करारानुसार एका व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला
व्याजरहित कर्जाचे परतावे समान रकमांच्या काही हप्त्यात करायचे आहेत. 18 हप्ते दिल्यानंतर स्वतः 60% रक्कम फेडली आहे असे तिच्या लक्षात आले. करारात ठरलेली हप्त्यांची संख्या निवडा. आता व्याजरहित आहे हे आपण लक्षात घ्या की कुठलेही व्याज त्या ठिकाणी नाहीये, म्हणजे जेवढं काही कर्ज दिले ते इक्वल अमाउंट्स मध्ये ते काय करणार आहेत, परतफेड करणार आहेत. मग इक्वल अमाउंट्स मध्ये देणार आहेत, म्हणजे साधारणपणे जर आपण जेवढे हप्ते करूयात त्या प्रत्येक हप्त्यामध्ये ठराविक तेवढीच रक्कम जाणार आहे. हे 100% हप्ते इक्वल टू 100% रक्कम, म्हणजे हप्त्यांचं प्रमाण आणि रकमेचं प्रमाण हे सेम असणार आहे. 50% हप्ते भरले तर 50% रक्कम काय होणार आहे, फेडली जाणार आहे. हे लक्षात घ्या. मग आता त्यांनी काय म्हटलंय, 18 हप्ते दिल्यानंतर 60% रक्कम फेडली, तर करारात किती हप्ते ठरले होते, म्हणजे याचा अर्थ 18 हप्ते म्हणजे किती टक्के हप्ते आहेत, 60% हप्ते आहेत ना. आपण असं म्हणूयात की एकूण करारात ठरलेल्या हप्त्यांची संख्या किती आहे, एकूण हप्ते x आहेत. मग 18 हप्ते म्हणजे किती आहेत, त्या संपूर्ण संख्येच्या किती, 60% आहेत. कशाच्या, त्या एक्सच्या एकूण हप्त्यांच्या. मग टक्के म्हणजे छेद काय असतो, 100 असतो. सो 18 बरोबर 60/100 गुणिले x, बरोबर. मग आता 0 0 कॅन्सल होतील, इकडचे जे काही 10 आहेत छेदातले ते अंशामध्ये येतील. 18 गुणिले 10 अंशातले 6 छेदामध्ये येतील, बरोबर x. मग ते जर आपण सिंप्लिफाय केलं तर सावित्रिक 18 आणि 3 गुणिले 10 बरोबर काय होतील, 30 होतील. याचाच अर्थ x ची किंमत किती येईल, 30 येईल. म्हणजे एकूण हप्ते तुमचे किती असतील, 30 हप्ते असतील. पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आता बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत की तुम्हाला कॉमन संख्यांना भाग देता येतो का, एकाच संख्येने भाग जातोय त्या संख्यांना हे ओळखता येतं का, ह्या जनरल सेन्सवरती, जनरल मॅथमॅटिकल सेन्स आपण ज्याला म्हणतो त्यावरती आधारित तो प्रश्न आहे. पुन्हा एकदा आपण त्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन किंवा गणिती क्रिया असं म्हणू शकतो. मग आता यामध्ये आपण प्रश्न वाचूयात. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते लगेच लक्षात येईल. आणि फक्त ऑप्शन्स तुम्ही पाहिले तरी सुद्धा तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकनं 2 ऑप्शन्स तर लगेच कॅन्सल करता येतील. ओके, आता प्रश्न वाचूयात. अध्यापकांनी मुलांना गुलाबाची 21, मोगऱ्याची 42 आणि जास्वंदीची 56 रोपटी लावण्याची विनंती केली. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील याप्रमाणे रोपट्यांची लागवड करायची आहे. म्हणजे प्रत्येक रांगेत जी काही रोपटी लावणार आहोत त्यामध्ये गुलाबाची प्रत्येक रांगेत सेम पाहिजेत, मोगऱ्याची प्रत्येक रांगेत सेम पाहिजेत, जास्वंदाची सुद्धा प्रत्येक रांगेत सेम फुलं पाहिजेत. मग असं सेम फुलं कधी येऊ शकतील, ज्या वेळेला दिलेल्या फुलांची जी काही संख्या 21, 42 आणि 56 समान कधी राहू शकतात, या तिघांनाही ज्या कॉमन संख्येने भाग जातो किंवा जात असेल तेवढीच संख्या काय असू शकते, समान असू शकते ना. म्हणजे उदाहरणार्थ 21, 42 आणि 56 यांना कॉमन कुठल्या संख्येने भाग जातो अशी एक कुठली तरी संख्या जर शोधायची झाली तर कुठली, 7 ने जातो ना, की 7 त्रिक 21, 7 गुणिले 6 42, 7 गुणिले 8 56. 7 वगळता इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही तिघांना एकत्रित 21, 42 आणि 56. म्हणजे जर आपण 7 ओळी केल्या, बरोबर 7 ओळी केल्या तर जास्वंदाची 7 त्रिक 21 म्हणजे 3 फुलं प्रत्येक ओळीत असतील, मोगऱ्याची 7 सख 42 प्रत्येक ओळीत 6 फुलं असतील आणि जास्वंदीची 7 गुणिले 8 56 म्हणजे प्रत्येक ओळीत 8 फुलं असतील. म्हणजे प्रत्येक ओळीत त्या प्रकारची फुलं कशी असतील, समान असतील. मग आता वरील अटींच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. हे फार महत्त्वाचं असतं. चुकीचं विचारलंय की बरोबर विचारलंय, सिली मिस्टेक्स होताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतात. मग आता पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेल्या अटींनुसार फक्त 7 ओळी असणे शक्य आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच म्हटलं फक्त कशाने भाग जातो, 7 ने भाग जातो. म्हणजे किती ओळी होऊ शकतात, 7च ओळी होऊ शकतात. दुसरा, जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी अधिक दिली, जास्वंदीची म्हणजे इथं या 56 मध्ये आणखी 7 दिली, तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 3 ओळी करता येणं शक्य आहे. शक्य आहे का पहा. 56 आणि 7 किती होतात, 63. मग सगळ्यांना 3 ने भाग जातो का बघा. 21 ला जातो 3 न, 42 ला जातो, 63 ला पण 3 ने भाग जातो.
मग प्रत्येकाला 3 न जात असल्यामुळे 3 ओळी करता येणं काय शक्य आहे. म्हणजे पहिलं विधानही सत्य आहे, दुसरं विधान सुद्धा सत्य आहे. आपल्याला कसं पाहिजे, चुकीचं पाहिजे. बरोबर. आता तिसरं आणि चौथं विधान जर तुम्ही वाचलं तर कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे कसं आहे, परस्पर विरुद्ध आहे. परस्पर विरुद्ध म्हणजे कसं, तर ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी कमी दिली तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य नाही. आणि चौथ्या पर्यायात दिलंय की अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणं शक्य आहे. म्हणजे एकच स्टेटमेंट आहे आणि नाही. म्हणजे आपल्याला फक्त एवढं लगेच कळून जातं की उत्तर दोघांपैकी एकच आहे. कारण एका ठिकाणी आहे म्हटले आणि दुसऱ्या ठिकाणी नाही म्हटले. म्हणजे दोघांपैकी एकच खरं असणार आहे, दुसरं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. हे चुकीचं कुठलं ते आपल्याला शोधायचं आहे. पहा, तिसऱ्या विधानाकडे आपण जाऊ. जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी कमी केली तर दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य नाही. आता जास्वंदीची 7 रोपटी कमी केली. जास्वंदीचे आहेत किती, 56 आहेत ना, बरोबर. मग आता 56 पैकी 7 कमी केले म्हणजे किती होतील, 49 होतील. मग त्यांनी काय म्हटलं की 7 कमी केल्यानंतर 7 ओळी करणं शक्य नाही. नाहीये का शक्य? शक्य आहे ना. 21 ला 7 ने भाग जातो, 42 ला 7 ने जातो, 49 ला पण 7 ने भाग जातो. म्हणजे 7 ओळी करणं काय आहे, शक्य आहे. त्यानंतर म्हणजे तिसरं विधान कसं आहे, हे चुकीचं आहे. आणि चौथं विधान कसं आहे, शक्य आहे हे बरोबर आहे. त्यांनी काय विचारलंय, चुकीचं विधान. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय असेल, योग्य उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की परीक्षेमध्ये ॲनालिटिकल ॲबिलिटी, विश्लेषणात्मक क्षमतेवरती प्रश्न येतात. तुमचा मॅथमॅटिकल सेन्स म्हणजे तुमचा अंकगणित आणि बुद्धिमापनाचा पाया जर पक्का असेल तर आणि तरच तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं झटकन देता येतात. अदरवाईज आपण त्या शब्दांमध्ये अडकून जातो. असे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि यासाठी सराव करणं आणि त्या गोष्टी शिकून घेणं हे फार गरजेचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पण दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत त्याच्या तिप्पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर झालेली होती तर तितकी मिनिटे निवडा. प्रॉब्लेम ऑन क्लॉक्स, घड्याळावरील प्रश्न या घटकावरचा हा प्रश्न आहे. व्यवस्थित लक्षात घ्या कुठल्या दरम्यानची वेळ दिलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय 12 वाजायला, दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक आहेत. समजा आपण काय म्हणूयात की ती शिल्लक मिनिटं जी आहेत त्यांना एक्स म्हणूयात की एक्स मिनिटं समजा काय आहेत, शिल्लक आहेत. त्याच्यात तिप्पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर, म्हणजे लक्षात घ्या की 12 दुपारचे 12 ते सकाळचे 9 या दरम्यानची घडामोड दिलेली आहे. मग जर तो रेफरन्स आपण घेतला की सकाळचे 9 आणि दुपारचे 12 तर 9 ते 12 टोटल किती तास होतात, 3 तास होतात. पहा 3 तास म्हणजे मिनिटांमध्ये जर हिशेब केला तर किती मिनिटं होतात, 180 मिनिटे होतात. बरोबर, 3 तास किंवा 180 मिनिटे. मग आता यांचा हिशेब त्यांनी दिलाय. तो हिशेब कसा दिलाय की याच्या दरम्यानची मिनिटं कशी गेली आहेत ती त्यांनी सांगितली. मग 12च्या अगोदरची काही मिनिटं शिल्लक आहेत, समजा ती किती आहेत, एक्स. त्याच्या 3 पट मिनिटे 32 मिनिटांपूर्वी, आता एक्सच्या 3 पट, एक्सचे 3 पट म्हणजे किती होतात, 3x. आणि 32 मिनिटांपूर्वी म्हणजे आणखी त्याच्यामध्ये किती मिनिटं ऍड करायची, 32 मिनिटांपूर्वी 9 वाजून गेल्यानंतर, म्हणजे 9 नंतर आणि 12च्या आधी याचा हा हिशेब त्यांनी दिलाय. आणि ही सगळी मिनिटं मिळून किती होतात, 180 मिनिटं होतात. मग आता आपण जर हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर एक्सची किंमत मिळेल. एक्स म्हणजे आपण काय म्हटलं होतं, किती मिनिटं शिल्लक आहेत. मग आता 3x अधिक x टोटल किती होतील, 4x. हे इकडचे 32 उजवीकडे जाऊन काय होतील, वजा होतील. 180 वजा 32. मग 4x बरोबर 180 वजा 32 म्हणजे साधारण किती होतील ते 148. मग x बरोबर काय येणार, 148 भागिले 4. 4 ने जर भाग दिला, 4 त्रिक 12 आणि 4 गुणिले 7 28, म्हणजेच उत्तर येईल आपलं 37 मिनिटे. मग पर्यायांमध्ये जर आपण चेक केलं तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असेल, योग्य उत्तर असेल. उत्तर काढणं सोपं आहे, फक्त हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कशाच्या दरम्यानची कॅल्क्युलेशन्स दिली आहेत, सकाळी 9 ते दुपारी 12. मग त्यामध्ये म्हटलंय की 12ला x मिनिटं शिल्लक आहेत, त्याच्यात 3 पट आणि 32 मिनिटं ही 9 नंतर झालेली आहेत. बरोबर, म्हणजे मध्ये किती मिनिटं होतात, एकूण 180 मिनिटं. मग त्यामध्ये
ती 32 मिनिटं आणि 3 पट वेळ आणि त्यानंतर शिल्लक मिनिटं या सगळ्यांची बेरीज किती होणार 180 मिनिटं होणार. ते इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं आणि सॉल्व्ह केल्यानंतर x ची किंमत आपण काढली ती आली 37 मिनिटं. पुढच्या घटकाकडे आपण साधारण जाऊया. पहा आता हा एक घटक आहे की स्केल ओरिएंटेड म्हणजेच मापनपट्टी दिलेली असते आणि मापनपट्टीचं रीडिंग करावं लागतं आपल्याला. ते वाचायला लागते आपल्याला की कशा पद्धतीने माहिती त्यामध्ये दिलेली आहे. पहा आता याच्यामध्ये म्हणजे स्टॅट्सचा पार्ट आपण ज्याला म्हणतो की सांख्यिकी या घटकामध्ये अशा प्रकारचं रीडिंग्स ज्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. मत्स्यालय पाहण्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. हे कुठलेही मत्स्यालय पाहताना प्रत्येक व्यक्तीला लागणारे जे काही रेट आहेत ते दिलेत. प्रौढ व्यक्ती असेल 18 पेक्षा जास्त वयाची तर 7 रुपये आहेत. मुलं जर असतील 18 पेक्षा कमी वयाची तर 4 रुपये आहेत. ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी 5 रुपये आहेत. जेव्हा आजचे प्रवेश बंद झाले तेव्हा जमा झालेली प्रत्येक गटाची प्रवेश रक्कम पुढील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे होती. मग प्रत्येक गटाकडून किती पैसे आले तर प्रौढ गटाकडून किती पैसे आले तर 0 पासून 400 पर्यंतची स्केल 400च्या जवळपासची स्केल दिसते. म्हणजे प्रौढ करून आपण म्हणूयात की टोटल किती रुपये आले 400 रुपये आले. मुलांकडून 400 पासून ते 550 पर्यंत म्हणजेच किती 400 ते 550 म्हणजे 150 रुपये आले. आणि ज्येष्ठ नागरिक 550 पासून ते 700 पर्यंत म्हणजे परत एकदा ज्येष्ठ नागरिकांचे पण किती आहेत 150 रुपये आहेत. मग प्रत्येक गटाच्या त्यांनी पुढे काय म्हटलं प्रत्येक गटाच्या आजच्या प्रवेश रकमांचे सर्वात जवळचे प्रतिरूपण करणारा वर्तुळ खंडात्मक आलेख निवडा. मग आपल्याला असा आलेख काढायचा आहे की ज्याच्यामध्ये टोटल किती रक्कम जमा झाली आहे 700 रुपये. 700 पैकी 400 म्हणजे जवळपास 50%पेक्षाही जास्त ही रक्कम कुठून आली आहे फक्त प्रौढ लोकांकडून आली आहे. म्हणजे प्रौढांसाठीचा जो काही पार्ट पाहिजे हा प्रौढांसाठीचा पार्ट हा किती पाहिजे तर साधारणपणे आपण म्हणतोय की 400 किती पैकी 700 पैकी तो सगळ्यात मोठा असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून आपल्याला काय मिळाली आहे अत्यंत समान रक्कम मिळालेली आहे. म्हणजे दोघांची सेक्शन्स कशी पाहिजेत समान पाहिजेत. सगळ्यात मोठं प्रौढांचं पाहिजे. त्यानंतर मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचा जे काही रकाने आहेत ते रकाने कसे पाहिजेत सेम पाहिजेत. मग चारही आकृत्या चेक करा. चारही मधल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौथी तर डायरेक्ट कॅन्सल होते. कारण याच्यामध्ये जर पाहिलं मुले ज्येष्ठ नागरिक आणि प्रौढ तिघांचे जे काही एरियाज दिसतात हे एरिया कसे आहेत समान आहेत. आपल्याला समान नको आहे. प्रौढचा सगळ्यात जास्त पाहिजे आणि मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांचं काय पाहिजे समान पाहिजे. त्यानंतर जर आपण ही आकृती पाहिली तर या आकृतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सेक्शन असा दिसतो काटकोन आणि इथला अँगल मुलांसाठी काय झालाय वाढलाय अचानक. म्हणजे मुलांकडून आलेला रेव्हेन्यू ज्येष्ठ नागरिकांपेक्षा जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तिसरी आकृती देखील त्या ठिकाणी नाही. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये करताना व्यवस्थित चेक करायचं. व्यवस्थित म्हणजे कसं की साधारण इथं जर आपण पाहिलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी काटकोन आहे पण मुलांसाठी मात्र थोडासा खालच्या बाजूला झुकलेली रेषा आहे. म्हणजे इकडचा अँगल परत एकदा वाढतोय म्हणजे मुलांकडची रक्कम ज्येष्ठ नागरिकांपेक्षा जास्त दिसते म्हणून दुसरा पर्याय नसेल. मग ह्या केसमध्ये कुठला पर्याय योग्य असेल तर पहिला पर्याय. कारण याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर इथून ही लाईन इक्वली बेंड झालेली डावीकडं आणि उजवीकडं. म्हणजेच काय की मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडे समान रक्कम आहे आणि प्रौढांकडे त्यांच्यापेक्षाही जास्त रक्कम त्यांनी जमा करून दिली आहे. त्यामुळे पहिल्या क्रमांकाची आकृती काय असेल सत्य असेल. याच्यामध्ये आपल्याला रीडिंग करणं किंवा आकृती वाचन करणं हे फार गरजेचं असतं. ते समजणं फार गरजेचं आहे आणि ज्यासाठी आपण मूलभूत अंकगणिताचा अभ्यास हा करणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कुठून करायचा अभ्यासक्रम काय आहे यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर लवकरच मी चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम नेमका काय आहे कुठले कुठले घटक अभ्यासायचे आणि कुठल्या पुस्तकांमधून तुम्ही अभ्यासू शकता याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. या प्रश्नामध्ये लसावी आणि मसावीवरचा तो प्रश्न आहे. एक फॉर्म्युला आहे की त्याच्यामध्ये आता दोन संख्यांचा मसावी आणि लसावी दिलाय. एक संख्या दिली आहे दुसरी संख्या शोधायची आहे. तर त्यामध्ये एक सूत्र आहे ज्या सूत्रानुसार ते आपण काढू शकतो की कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा मसावी
गुणिले त्यांचा लसावी. मग आता त्या दोन संख्यांपैकी एक 216 आहे, दुसरी समजा x आहे. मग आपण सॉल्व्ह करूयात की 216 गुणिले x बरोबर मसावी किती दिलाय 72 आणि लसावी किती दिलाय 432. मग x बरोबर काय असेल, इकडचे गुणाकारातले 216 उजवीकडे भागाकारामध्ये जातील. मग 72 गुणिले 432 भागिले 216. 216 गुणिले 2 जर केलं तर 432 येतील आणि 72 गुणिले 2 जर केलं तर किती येतील 144. म्हणजे दुसरी संख्या कोणती आहे, तर दुसरी संख्या आहे 144, 144. पर्याय क्रमांक 2 हे त्या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. पण आता पुढचा जो काही प्रश्न आहे हा पुन्हा एकदा कशावरती आहे, तर डायरेक्शन सेन्स टेस्ट किंवा दिशाबोध आपण ज्याला म्हणतोय या घटकावरचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मग ह्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं की राम आणि श्याम दोघेही ए बिंदूपासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. मग समजा आपण असं म्हणूयात की हा बिंदू आहे, हा पॉइंट आहे ए पॉइंट आणि दोघेही विरुद्ध दिशेने चालत आहेत. त्यामध्ये राम 3 मीटर आणि श्याम 4 मीटर चालला. समजा राम उजवीकडे चाललाय आपण असं म्हणूयात, तो 3 मीटर पर्यंत इथपर्यंत आला. 3 मीटर हा कोण आहे, राम आहे. आणि श्याम 4 मीटर चाललाय डाव्या बाजूला, समजा इथपर्यंत येऊन तो थांबला 4 मीटर, हा आहे श्याम. बरोबर. मग आता पुढे त्यांनी काय म्हटलंय, आता रामचं जे काही तोंड आहे ते उजव्या बाजूला आहे आणि श्यामचा जो काही चेहरा आहे तो डाव्या बाजूला आहे. उजवा आणि डावा आपल्याला कळेल. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला. आता रामची डावी दिशा म्हणजे कुठली, ही दिशा डावी बाजू, कारण चेहरा या बाजूला आहे. डावी दिशा म्हणजे वरती तो किती चाललाय 4 मीटर, म्हणजे तो इथपर्यंत साधारणपणे जाईल. त्यानंतर श्याम जो आहे तो श्याम सुद्धा त्याच्या डावीकडे, श्यामचा चेहरा कुठे आहे डाव्या बाजूला आहे, म्हणजे तो वळताना कुठं वळणार खालच्या दिशेने, डावीकडे म्हणजे खालच्या दिशेने वळणार. मग खालच्या दिशेने तो किती वळालाय 5 मीटर. मग खाली आपण 5 मीटर त्याला नेऊयात की 5 मीटर इथपर्यंत तो चालला. समजा हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट सी आहे, हा पॉइंट डी आहे, याला आपण म्हणूयात पॉइंट ई. मग त्यांनी आता काय म्हटलंय की आता त्यांच्यामधील अंतर किती, कोणामधलं आता जे काही शेवटचे टोक आहेत सी आणि ई यांच्यातलं अंतर किती. मग किती अंतर असणार ते आपल्याला मोजायचंय. मग स्ट्रेट डिस्टन्स काढायचं ना आपल्याला अशा पद्धतीने. मग आता यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करावा लागेल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काटकोन जर असेल तर समोरचा कर्ण असतो. तर आता कर्ण वर्ग बरोबर काय असतं, पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, म्हणजे AC याचा वर्ग बरोबर काय असणार, AC म्हणजे ही साईड बरोबर. तर याचा वर्ग बरोबर काय असणार 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. 9 आणि 16 म्हणजे किती होतील 25 होतील. म्हणजे AC चा वर्ग 25 असेल तर AC ही बाजू किती असणार, त्याचं वर्गमूळ म्हणजे 5 मीटर. म्हणजे ही पहिली बाब आपल्याला मिळाली की ही साईड किती आहे, ही साईड आहे 5 मीटर. हे आपण शोधलं पहा. आता ही साईड शोधायची खालची कुठली AE, ही बाजू आपल्याला शोधायची. मग आता AE शोधताना पण तसंच ना की पायथागोरसचा प्रमेय. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार AE या बाजूचा वर्ग बरोबर काय असेल 5चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 25 अधिक 16 किती होतील 41. आता एक गोष्ट लक्षात घ्या, AE याचा वर्ग किती आहे 41 आहे. 41चं वर्गमूळ निघतं का, 41चं थेट वर्गमूळ काढता येत नाही, म्हणजे उत्तर काहीतरी फ्रॅक्शन मध्ये पॉइंट मध्ये येणार आहे. पण आपल्याला अंदाज येतो ना, कारण पर्याय जर आपण पाहिलं तर पर्याय एकमेकांपासून थोडे लांब लांबचे, अंदाज काढू शकतो आपण. कसा काढायचा, मग 41च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या लहान आणि मोठी कुठली, 41च्या जवळची लहान 36, 36 कशाचा वर्ग आहे 6चा, आणि 7चा वर्ग किती आहे 49. म्हणजे याचं जे काही वर्गमूळ येणार आहे ते वर्गमूळ 6 ते 7 यांच्या मध्ये येणार आहे बरोबर. वर्गमूळ कुठे येणार 6 आणि 7 यांच्या मध्ये येणार. म्हणजे जे काही उत्तर असेल आपलं की समजा इथं 6 ते 7 यांच्या दरम्यानची संख्या जर आली तर उत्तर काय असेल 5 आणि 6 11 आणि 5 आणि 7 12. म्हणजे टोटल जी काही साईज असेल किंवा टोटल जे काही अंतर असेल हे अंतर किती असणार आपलं 5 अधिक 6 किंवा 7. म्हणजे 5 आणि 6 केलं तर 11
आणि 5 आणि 7 केलं तर 12, म्हणजे 11 आणि 12 यांच्या मध्ये काहीतरी असणार. मग 11 आणि 12च्या मध्ये असणारा एखादा पर्याय आपल्याला दिसतोय का? तर पर्याय क्रमांक 4 11.40 म्हणजे ते आपलं काय असेल? उत्तर असेल. जरी तुम्हाला एक्झॅक्टली वर्गमुळात 41 ची किंमत नाही काढता आली तरी अप्रॉक्सिमेशनने तुम्ही उत्तर काय करू शकता? काढू शकता. पण या परीक्षांमध्ये कॅल्क्युलेशन करणं किंवा आकडेमोड करणं ही महत्वाची बाब नसून हे क्वेश्चन क्ल्यू बेस्ड असतात. तुम्हाला क्ल्यू मिळाला, एकदा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आलात, तुम्ही सराव करायला लागलात की तुम्हाला हमखास उत्तरं बरोबर येतात. कुठलाही प्रश्न पहिल्यांदा सोडवत असताना कदाचित थोडी अडचण वाटू शकते, पण ज्यावेळी रिपीटेडली आपण त्या गोष्टी करतो, पुन्हा पुन्हा आपण त्या गोष्टी करतो, त्यानंतर मात्र खूप फ्लुएंटली आपल्याला गणितं सोडवता येतात. गणितं सोडवणं हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे, इंटेलिजन्सचा पार्ट नाहीये. प्रॅक्टिस तुम्ही जेवढी जास्त कराल, जेवढं रेग्युलरली तुम्ही करताय, जेवढं रोज तुम्ही करताय, तेवढं तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमापन सोपं जाणार आहे. त्यासाठी तुमचा मागचा बॅकग्राऊंड काय आहे, 10वीला किती मार्क पडलेत, 12वीला किती मार्क पडलेत हे मॅटर करत नाही. फक्त कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि करण्याची तयारी ही तुम्ही ठेवा. बाकीच्या गोष्टी आमच्यावरती सोडा, बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून आम्ही इकडे करून घेणार आहोतच. म्हणजे पुढे आपण जाऊयात. तळ्यात एक स्तंभ आहे, निम्मा स्तंभ चिखलात रुतलेला आहे. पुन्हा एकदा फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांक या घटकावरचा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितलं? तळ्यात स्तंभ आहे, निम्मा चिखलात रुतलाय, त्याच्यावर 1/3 भाग पाण्यात बुडालेला आहे आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा. त्यांनी काय सांगितलंय हे फक्त व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करू, आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. पण त्यांनी काय सांगितलंय चेक करा व्यवस्थित, की एक तळ आहे अशा प्रकारे, ओके, त्यामध्ये एक स्तंभ आहे, जे एक पोल आहे अशा प्रकारे, करेक्ट. मग आता त्यांनी काय म्हटलंय की निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे. म्हणजे इथे चिखल आहे तळ्यात आणि निम्मा जो काही स्तंभ आहे तो निम्मा स्तंभ या चिखलात रुतलेला आहे. समजा आपण म्हणत की चिखल आहे आणि त्या चिखलामध्ये तो निम्मा जो काही स्तंभ आहे तो निम्मा स्तंभ रुतलेला आहे. निम्मा म्हणजे किती? आपण म्हणूयात की एकूण स्तंभाची उंची किती? x. निम्मा म्हणजे किती असेल? x/2. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलंय वर 1/3 भाग पाण्यात आहे. म्हणजे समजा इथं पाणी आहे आणि या पाण्यात किती? 1/3. 1/3 म्हणजे किती? x/3, 1/3 आहे. आणि 7 एकक लांबी असलेला भाग पाण्याबाहेर आहे. म्हणजे वरती जो काही उरलाय याची लांबी किती आहे? 7 एकक किंवा 7 युनिट. आणि टोटल लांबी किती याची? तर टोटल लांबी आपण काय म्हटलंय? x. तर ही माहिती आपल्याला दिलेली आहे. या माहितीवरून आपल्याला काय काढायचंय? तर स्तंभाची एकूण उंची म्हणजे x बरोबर किती हे आपल्याला काढायचं. मग विद्यार्थी मित्रांनो, आता पहिल्यांदा ही बाब लक्षात घ्या की एकूण उंची कशी मिळू शकेल. या तिघांची जर बेरीज केली तर या तिघांची बेरीज म्हणजे स्तंभाची काय असेल? एकूण उंची असेल. म्हणजे स्तंभाची एकूण उंची काढताना आपल्याला काय करायचं आहे? चिखलात रुतलेला भाग किती आहे? x/2 तो घ्यायचा आहे, अधिक पाण्यातला भाग x/3 आणि अधिक बाहेरचा भाग किती आहे? 7. म्हणजे एकूण उंची असणार आणि त्या एकूण उंचीला आपण काय म्हटलंय? x. सो x बरोबर या दोघांची बेरीज केली, तिरकस गुणाकार करतो आपण, 3 × x 3x. अपूर्णांकांची बेरीज करताना 2 × x 2x आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार 3 × 2 किती होतात? 6 अधिक 7 पुढे तसेच. मग 3 आणि 2 म्हणजे किती होतील? 5x/6 अधिक 7. डावीकडे x तसेच असतील. ओके. आता पुढे जर आपण साधारणपणे पाहिलं तर पुढे पाहताना इकडे आपण पाहूयात सेपरेटली. सॉल्व्ह करताना आता x ही जी काही साईड आहे 5x/6 ही डाव्या बाजूला आपण घेतोय. मग आता 5x/6 हे डाव्या बाजूला आपल्याला घ्यायचे आहेत, माफ करा, x तसेच आहेत, डाव्या बाजूला 5x/6 आहे, त्यांना काय होतील? मायनस होतील. x - 5x/6 बरोबर काय येईल? 7 येईल.
मग परत एकदा अपूर्णांकांची वजाबाकी करताना काय करायचं, तिरकस गुणाकार. 6 गुणिले x किती होतील, 6x. एक्सच्या छेदात काहीच नाही म्हणजे काय असेल, 1 असेल. 1 गुणिले 5x किती येतील, 5x. आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार 6 बरोबर 7. मग 6x वजा 5x म्हणजे काय येणार, x येणार. छेदातले 6 इकडे अंशामध्ये जातील, 7 गुणिले 6. 7 गुणिले 6 म्हणजे उत्तर काय असेल, 42 एकक. म्हणजेच त्या स्तंभाची उंची किती असेल, 42 युनिट्स. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल. व्यवस्थित लक्षात घ्या, आपल्याला स्तंभाची विभागणी दिलेली आहे की चिखलात किती भाग आहे, निम्मा भाग आहे. पाण्यात किती भाग आहे, 1/3 भाग आहे. आणि पाण्याच्या बाहेर किती शिल्लक आहे, 7 एकक शिल्लक आहे. तर स्तंभाची एकूण उंची किती, मग एकूण उंची आपण काय म्हटलं, x आहे. आणि त्यानुसार मग इक्वेशन आपण पुढचं सॉल्व्ह केलं आणि इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मग आपल्याला उत्तर मिळालं किती, 42 एकक. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. आता हा जो काही प्रश्न आहे तो विधान निष्कर्ष, स्टेटमेंट कन्क्ल्युजन या घटकावरचा आहे. तर्कशास्त्र या घटकावरचा तो प्रश्न आहे. मग तर्कशास्त्रामध्ये विधान निष्कर्ष, विधान गृहीतके, विधान कार्यवाही अशा प्रकारचे वेगवेगळे घटक येतात. त्यासाठी मी म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेलच. त्यानंतर मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, काही पेन्सिली बंदुका आहेत. मग काही पेन्सिली बंदुका आहेत, समजा पेन्सिलीसाठी असं वर्तुळे वेन डायग्रामचा वापर आपण करतो. या पेन्सिली काय आहेत, बंदुका आहेत. बंदुकीसाठी आपण गन म्हणून जी घेऊयात किंवा मराठीतच ठेवूयात की बंदूक बी आपण म्हणूयात, सोपं आपल्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी. मग आता याच्यामध्ये पुढचं जे काही स्टेटमेंट दिलंय, काही बंदुका पेने आहेत. मग काही बंदुका काय आहेत, पेन आहेत. आता पेन्सिल होत्या, पेन म्हणून मी मराठीत लिहितो फक्त की काही बंदुका काय आहेत, पेन आहेत. काही पेन मारेकरी आहेत. पेन आणि मारेकरी यांच्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. समजा यांना आपण म्हणूयात मारेकरी आहेत. मग आता अशा प्रकारची आकृती तयार होते. काही म्हटल्यानंतर त्या दोघांमध्ये काहीतरी पार्ट काय कॉमन आहे. मग त्या आकृतीमध्ये आता अशा प्रकारच्या असंख्य आकृत्या काढता येतात. पण जे निष्कर्ष प्रत्येक आकृतीमध्ये योग्य असतात तो निष्कर्ष फायनली योग्य म्हणून किंवा योग्य निष्कर्ष म्हणून आपण निवडतो. नंतरच्या टप्प्यात आपण त्याबद्दल सविस्तर पाहूयात. पण आता याच्यामध्ये निष्कर्ष जर पाहिले, काही पेन्सिली पेन आहेत. आता पेन्सिल आणि पेन ह्या आकृतीमध्ये पेन्सिल आणि पेन पूर्णपणे काय दिसत आहेत, स्वतंत्र दिसत आहेत, एकमेकांशी काही संबंध नाहीये. म्हणून पहिला जो काही निष्कर्ष आहे तो अयोग्य असेल. काही बंदुका मारेकरी आहेत. मग आता बंदुका आणि मारेकरी यांची पण वर्तुळे जर आपण पाहिली तर पूर्णपणे काय आहेत, सेपरेट आहेत, स्वतंत्र आहेत, काहीच कॉमन नाहीये. म्हणून ते जे काही निष्कर्ष आहे किंवा तो जो काही निष्कर्ष आहे तो पण चुकीचा असेल. तिसरा, काही मारेकरी पेन आहेत. आता हे फक्त व्यस्त विधान दिलंय ना, काही पेन मारेकरी आहेत, त्याला फक्त उलट करून दिलंय त्यांनी. काही मारेकरी काय आहेत, पेन आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये काहीतरी पार्ट कॉमन आहे, या वर्तुळात देखील आपल्याला दिसतो. म्हणजे निष्कर्ष सी कसा असेल, योग्य असेल. निष्कर्ष डी, काही मारेकरी बंदुका आहेत. परत मारेकरी आणि बंदुका याच्यामध्ये काहीच कॉमन नाही, त्याच्यामुळे हा निष्कर्ष कसा आहे, अयोग्य आहे. म्हणजे फक्त निष्कर्ष सी योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे आपण जाऊयात. पण आता हा जो काही प्रश्न आहे हा श्रेणी किंवा प्रोग्रेशन या घटकावरचा आहे. अंकगणिताचा अभ्यास करताना आपण श्रेणी किंवा प्रोग्रेशन हा टॉपिक शिकतो. आणि श्रेणी किंवा प्रोग्रेशन मध्ये आपल्याला अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी, म्हणजेच आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणतो, अशा 2 प्रकारच्या श्रेणी आहेत. या श्रेणींमध्ये जर आपण पाहिलं तर या श्रेणींमध्ये 4 फॉर्म्युले, 4 सूत्र आहेत. त्या सूत्रांचा वापर करून या प्रकारचे प्रश्न सोडवायचे असतात. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना अंकगणित आणि बुद्धिमापनाची तयारी आपल्याला जोमाने करावी लागते. प्रश्न अवघड नसतात, परंतु ज्यांनी तयारी केलेली आहे किंवा ज्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना खूप सहजासहजी या प्रश्नांची उत्तरं देता येणं काय होतं, शक्य होतं. त्यामुळे काळजीपूर्वक तयारी करणं, पूर्वतयारीने परीक्षेला जाणं हे फार गरजेचं असतं. पण आता यामध्ये 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. म्हणजे प्रत्येक 2 मुलं जी आहेत त्यांच्यामध्ये किती वर्षांचा गॅप आहे, 3 वर्षांचा आहे. पण आता अशी जी काही श्रेणी असते की ज्याच्यामध्ये फरक समान असतो
तर फरक समान असल्यानंतर किंवा डिफरन्स सेम असल्यानंतर अशा प्रकारच्या श्रेणीला अंकगणितीय श्रेणी किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. मग आता अंकगणितीय श्रेणी म्हणजे कशी, की उदाहरणार्थ बाबा असं आहे 3 आहे, 6, 9, 12, 15 अशा पद्धतीने असते. 3, 6, 9, 12, 15 म्हणजे याच्यात प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी डिफरन्स किंवा फरक कसा आहे, समान आहे ना, की प्रत्येक ठिकाणी फरक किती आहे, 3 आहे. फरक समान असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अंकगणितीय श्रेणी. तर ही ती संकल्पना आहे. या अंकगणितीय श्रेणीमध्ये जो फरक असतो, समान फरक, त्या समान फरकाला डी असं म्हटलं जातं. जे पहिलं पद असतं मालिकेतलं त्याला ए असं म्हटलं जातं. जे शेवटचं पद असतं मालिकेतलं त्याला TN nth टर्म असं म्हटलं जातं, की शेवटचं कुठलं तरी पद आहे. आणि n याचा अर्थ असतो पदांचा क्रमांक, किती पद त्या मालिकेत आहेत त्याला n असं म्हटलं जातं. मग यानुसार आपल्याकडे एक सूत्र आहे की इथं बेरीज दिली आहे. अशा मालिकेतल्या अंकगणितीय श्रेणीमधल्या सर्व पदांची बेरीज जर करायची असेल तर त्यासाठी एक सूत्र असतं. ते सूत्र असं असतं पहा, Sn सम ऑफ n टर्म्स इज इक्वल टू n/2 n/2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक n-1 गुणिले d. मग आता यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये n/2 n म्हणजे काय, पदांची संख्या. आता याच्यामध्ये 5 मुलं म्हटलेत, 5 मुलं म्हणून n बरोबर काय 5 असेल. 3 वर्षांच्या अंतराने समान फरक d बरोबर काय असेल 3 असेल. बेरीज 50 वर्ष आहे म्हणजे सगळ्या पदांची, पाचही पदांची बेरीज किती आहे 50 आहे. ही माहिती आपल्याला दिली. आपल्याला काढायचंय काय, सर्वात लहान मुलाचे वय म्हणजे त्या मालिकेतलं पहिलं जे काही पद आहे ते पहिलं पद ए ज्याला आपण म्हणतो त्याचं वय किती, ए बरोबर किती हे काढायचंय. व ती माहिती आपण ठेवूयात. पहा सर्व पदांची बेरीज किती आहे 50 आहे. n बरोबर किती आहे 5, एकूण 5 मुलं आहेत, छेद 2. ए आपल्याला काढायचा आहे तो तसाच ठेवला 2a प्लस 5 - 1 म्हणजे किती येणार 4. फरक किती आहे, डिफरन्स प्रत्येक पदातला 3 वर्षांचा अंतर आहे 3. बरोबर. हे 5/2 आपण डावीकडे आणू शकतो. पहा 50 छेदातले 2 अंशात जातील, अंशातले 5 छेदात जातील. बरोबर. 2a अधिक किती होणार 4 त्रिक 12. मग याला जर सिंप्लिफाय केलं तर 5 गुणिले 10 50, 10 गुणिले 2 20, इकडचे प्लस 12 इकडे येऊन काय होतील -12 होतील. बरोबर 2a. येते लक्षात. मग त्यानंतर 20 - 12 इकडे लिहितो. पहा 20 - 12 म्हणजे किती होतील 8 बरोबर 2a. मग a बरोबर किती होतील 8/2 म्हणजेच 4. म्हणजेच पहिला जो काही मुलगा असेल त्या पहिल्या मुलाचं वय किती असेल 4 वर्ष असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो इकडे आपण ते एक्सप्लेनेशन फक्त पाहिलं की अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय आणि उदाहरणाचं एक्सप्लेनेशन इकडे आपण साधारणपणे पाहिलं. एक लक्षात घ्या की फॉर्म्युला बेस्ड गणित आहेत. यामध्ये तुम्हाला सूत्र माहिती असेल तर गणिताचं उत्तर अगदी सहजासहजी येणार आहे. पण ती सूत्र तुम्हाला माहिती करून घ्यायला लागतील. 4 सूत्र आहेत, अंकगणितीय श्रेणीची 2 आणि भूमितीय श्रेणीची 2. आपला जो व्हिडिओ कोर्स आहे त्यामध्ये आपण तो घटक जो आहे तो घटक देखील त्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आलेख किंवा आपण ज्याला ग्राफ असं साधारणपणे म्हणतो, त्या आलेखावरचा किंवा ग्राफवरचा तो प्रश्न आहे की यामध्ये रीडिंग करणं, स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकी ज्याचा उल्लेख आता नवीन अभ्यासक्रमामध्ये सेपरेटली दिसतो. परंतु स्टॅटिस्टिक्स किंवा सांख्यिकी हा भाग पूर्वी देखील विचारला जायचा. फक्त तो कशा स्वरूपात होता, थोडासा हिडन स्वरूपात होता. आता त्यांनी स्पष्टपणे त्या गोष्टीचा उल्लेख केलाय. पुढील आलेख एका विक्रेय वस्तूच्या मासिक किमती दाखवतो. म्हणजे एका वस्तूची काहीतरी विक्री आपण करतोय आणि प्रत्येक महिन्यामध्ये ती विकल्यानंतर किती पैसे आपल्याला मिळत आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी कळतंय. दाखवलेल्या माहितीचा उपयोग करून पर्यायांमधलं चुकीचं विधान निवडा. मग आता ही माहिती आपल्याकडे आहे की रुपयांमध्ये किंमत आहे त्या वस्तूंची. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये किती साधारणपणे सेल झालाय किंवा किती रुपये किंमत आहे त्या वस्तूची हे त्यांनी त्याच्यात दाखवलंय. की वस्तूची किंमत त्या महिन्यांनुसार बदललेली दिसते. मग आपण 1 बाय 1 चेक करू. ऑप्शन कडूनच जावं लागतं यामध्ये. मग पहिला पर्याय जर पाहिला की ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान विक्रीय वस्तूच्या किमतीत सर्वात जास्त बदल झाला. ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे इथे आणि इथे
मग आता ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर दरम्यान म्हणजे इथपर्यंत आपण म्हणूयात आणि नोव्हेंबर इथपर्यंत. मग याच्यामध्येच जर आपण पाहिलं तर हा कर्व आपल्याला दिसतो पहा, जो सडन राईज झाला किंवा सडनली काय झालाय, वाढलाय. म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की सर्वात जास्त बदल कुठं झालाय, ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यानच झालाय. म्हणजे हे विधान कसं आहे, बरोबर आहे. त्यांनी काय विचारलंय, चुकीचं विधान आपल्याला विचारलंय. त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान विक्रिय वस्तूच्या किमती काहीशा स्थिर होत्या. मग जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जर पाहिलं तर जानेवारी इथं आहे, फेब्रुवारी इथं आहे. इथं जर पाहिलं तर काहीसा जो काही ग्राफ आहे तो कसा आहे, फ्लॅट आहे. फ्लॅट म्हणजे कशा आहेत, त्या किमती स्थिर आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट पण कसं आहे, करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. तिसरं आपण पाहूयात, फेब्रुवारी नंतर विक्रिय वस्तूंच्या किमती 40 रुपयांपेक्षा कमी होतील अशी अटकळ बांधता येते. फेब्रुवारी नंतर म्हणजे याच्या पुढं त्यांचं असं म्हणणं आहे की 40 पेक्षा कमी म्हणजे इथूनही खाली येतील. आता अशी अटकळ बांधता येते का, नाही, कारण त्यांनी तिथपर्यंतची माहिती दिली आहे, त्याच्या पुढची माहितीच दिलेली नाहीये. त्यामुळे आपल्याला माहित नाही अजिबात की ते वाढणार आहे की कमी होणार आहे. त्यामुळं निश्चितपणे हे जे काही तिसरं स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. अशी अटकळ बांधता येत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल. तरी चौथं विधान आपण क्रॉस चेक करू एकदा. चौथ्या विधानामध्ये त्यांनी काय म्हटलंय, सप्टेंबर महिन्यात वस्तूच्या किमती 30 ते 40 रुपयांदरम्यान कुठेतरी होत्या. मग आता वस्तूच्या किमती 30 ते 40 दरम्यान कुठं, सप्टेंबरमध्ये. सप्टेंबरमध्ये कुठं आहे, इथं आहे. पहा इथं कुठं दिसतंय आपल्याला, 30 ते 40च्या दरम्यान दिसतंय का, यस. त्यांनी दिलेली माहिती कशी आहे, बरोबर आहे. दोन्ही ठिकाणी चेक करायचं, एक्स ऍक्सिसवर आणि वाय ऍक्सिसवरती. म्हणजे चौथं स्टेटमेंट पण कसं आहे, करेक्ट आहे. मग अयोग्य विधान कुठलं असेल, पर्याय क्रमांक 3. आता यानंतर पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पण आता हा जो काही प्रश्न आहे हा ब्लड रिलेशन्स म्हणजे आपण ज्याला म्हणतो नातेसंबंध या घटकांवरचा आहे. नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन याचा विचार जर आपण केला तर यामध्ये गुंतागुंतीची नात्यांसंबंधातली माहिती दिलेली असते आणि या माहितीवरून आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं, रिलेशन शोधायचं असतं. मग याच्यामध्ये फक्त मांडणी सुटसुटीत करणं, किती सुटसुटीत मांडणी करता याच्यावरती डिपेंड असतं. तुम्ही जर खूप विचार जेवढा गुंतागुंतीचा कराल तेवढा प्रश्न गुंतत जातो, जेवढा सोपा विचार कराल तेवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतो. प्रश्न पाहू आपण. पी ही एन ची पत्नी असून एस ही पी ची नणंद आहे. आता पी ही एन ची पत्नी, मग आपण इथं लिहूयात पहा, पी आणि एन. तर एन हा पती आहे आणि पी ही पत्नी आहे, ठीक आहे, ची वाईफ आहे. त्यानंतर एस ही पी ची नणंद आहे. एस ही पी ची नणंद म्हणजे कोण असते, पतीची बहीण असते. म्हणजे साधारणपणे एस ही या एन ची काय असेल, बहीण असेल. ही कोण आहे, पत्नी आहे. त्यानंतर आर हा पी चा मुलगा आहे. पीचा म्हणजे एनचा पण तो काय असणार, मुलगाच असणार, आर. पुढे काय म्हटलंय, टी हा एनचा मुलगा. आता एनचा मुलगा म्हणजे तो पीचा पण असणारच आहे. म्हणजे परत एकदा टी कोण असणार, आरचा भाऊ असणार, कारण हे दोन्ही पी आणि एनची काय आहेत, मुलं आहेत. म्हणजे ते दोघंही काय आहेत, भाऊ भाऊ आहेत. तर एस हिचे टीशी असणारे नाते काय. मग एसचं टीशी असणारं नातं काय असणार आहे ते व्यवस्थित चेक करा. काय नातं असेल बरं, व्यवस्थित पहा की वडिलांची बहीण काय असते, कोण असते, आत्या असते ना. की टीचे वडील कोण आहेत, एन, आणि एनची बहीण कोण आहे, एस आहे. वडिलांची बहीण काय असते, आत्या असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. सांकेतिक भाषा किंवा कोड लँग्वेज या घटकावरचा हा प्रश्न आहे. कोड लँग्वेजमध्ये किंवा सांकेतिक भाषेमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला दिलेले कोड लक्षात घ्यायचे असतात आणि त्याच्यानुसार विचारलेला कोड डिकोड करायचा असतो. वन बाय वन आपण पाहूयात. दिलेली माहिती सविस्तर समजण्यासाठी खाली फक्त आपण लिहूयात एकदा. 725 साठी *@# इथं लिहितो पहा सेपरेटली. 725 त्यासाठी काय, *@ आणि हॅश असा सिंबल वापरलाय. 534 साठी $, असा एक सिंबॉल आहे. कॉपीराईटचा एक सिंबॉल आहे आणि
स्टार असा वापरलाय. आणि त्यानंतर 231 साठी 231 त्यासाठी त्यांनी काय म्हटलंय, टी हा कॉपीराइट आणि @ असे सिम्बॉल्स त्यांनी वापरलेत. तर 375 यासाठी कोणता संकेत वापरणार, 3, 7 आणि 5 साठी ते आपण सेपरेटली पाहू. आता अशा उदाहरणांमध्ये काय करायचं, तर अशामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की तुम्ही हे चेक करायचं की कॉमन अंक कुठे कुठे दिसतात. 2 आपण चेक करू. समजा 725 आणि 534 याच्यात कॉमन काय आहे, 5 कॉमन आहे. मग आता इकडे चिन्हांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर चिन्हांमध्ये कॉमन तुम्हाला काय दिसतं, कुठलं चिन्ह कॉमन दिसतं दोघांमध्ये, इथं स्टार दिसतो, इथं स्टार दिसतो. म्हणजे 5 साठी कुठला चिन्ह असणार, सिम्बॉल कुठला आहे, स्टार, हे आपल्याला कळालं. येते लक्षात. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यात पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय आहे, इथं 3 आहे, इथंही 3 आहे. ओके, डबल मार्क करतो म्हणजे ते सेपरेशन कळेल आपल्याला. मग याच्यासाठी कॉमन सिम्बॉल कुठला आहे दोन्ही ठिकाणी, कुठला, कॉपीराइट आहे ना. मग 3 साठी काय असेल, हा असेल कॉपीराइट, सी, वर्तुळात सी. त्याला कॉपीराइट साठी हा सिम्बॉल वापरतात बऱ्याच वेळेला, म्हणून त्याला कॉपीराइट असं मी म्हणतोय. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन दिसते आपल्याला, 725 आणि 231 मध्ये 2 कॉमन दिसतोय. पहा, इथं 2 आहे, इथं 2 आहे. मग कॉमन सिम्बॉल कुठला आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये, इथं @ आहे, इथं @ आहे. म्हणजे 2 साठी कुठला सिम्बॉल झाला, @ झाला. सेपरेटली लिहितो, त्याचा काही संबंध नाही याच्यात, पण लिहितो. मग आता उरलेल्या संख्या विचारात घ्या. आपल्याला कुठला पाहिजे, आणखी 7चा पाहिजे. मग आता पहिल्या संख्येमध्ये 2 आणि 5चा तर डिसाईड झाला, उरला फक्त 7. मग 7 साठी उरलेला सिम्बॉल कुठला असेल, हॅश असेल. येते लक्षात. मग 7 साठी कुठला असणार, हॅश असणार. आता व्यवस्थित लक्षात घ्या अरेंजमेंट कशी केली. 7, 2, 5. 7 साठीचा सिम्बॉल हॅश, 2 साठीचा इथं लक्षात घ्या, हा इथं लिहिलाय, 2 साठीचा @ मध्ये लिहिलाय आणि 5 साठीचा स्टार इथं लिहिलाय. तसंच 2, 3 आणि 1 मध्ये 2 साठी @ शेवटी आहे, 3 साठीचा कॉपीराइट मध्ये आणि उरलेले 1 साठी काय असेल, टी असेल. म्हणजे उलट क्रमाने लिहिलंय. पहा, 2, 3, 1 यांचा सिम्बॉल लिहिताना उजवीकडून उलटा लिहिलाय. 2 साठी जो आहे तो सगळ्यात उजवीकडे लिहिलाय, 3 साठी जो आहे तो मध्ये लिहिलाय आणि 1 साठी जो आहे तो डावीकडे लिहिलाय. मग 375 साठी सुद्धा कोड अरेंज करताना म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं, सिली मिस्टेक करायची नाही. उत्तर काय असणार, 375 साठी लिहिताना कसं लिहिणार, उलट लिहिणार आपण. जो शेवटचा आहे 5 साठीचा तो आधी लिहिणार काय, स्टार. 7 साठीचा हॅश कुठे येणार, मध्ये येणार. आणि 3 साठीचा कॉपीराइट कुठे येणार, शेवटी येणार. म्हणजे जे काही दिलेले आहेत सिम्बॉल्स ते कुठल्या क्रमाने दिलेत, उलट क्रमाने दिलेले आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक कुठला असेल आपला, पर्याय क्रमांक 2 हे त्या ठिकाणी काय असेल, योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 पण दिसतोय, सिली मिस्टेक होऊ शकते, म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. ही परीक्षा जेवढी अभ्यासाची आहे तेवढीच अवेअरनेसची आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास करताय पण क्वेश्चन सॉल्व्हिंग टेक्निक जर डेव्हलप नाही केलं तर त्याच अभ्यासावरती कमी मार्क मिळू शकतात. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्हिंग टेक्निक आपण शिकून घेणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या की ह्या परीक्षा ह्या काही छंद म्हणून देण्याच्या नाहीयेत. ह्या परीक्षा अगदी हसी मजाक अशा स्वरूपातल्या नाहीयेत. उड्या मारून, किंचाळून किंवा विनोद करून या परीक्षांचा अभ्यास करता येत नाही. या परीक्षा सिरियसलीच द्याव्या लागतात आणि यांचा अभ्यास देखील सिरियसलीच करावा लागतो. ज्या दिवशी तुम्हाला हे लक्षात येईल त्या दिवशी निश्चितपणे तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहेत हे समजून घ्या. कारण ह्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर वेळेचा अपव्यय होण्याची माध्यमं खूप आहेत. फक्त आपण सिलेक्टिव्ह आणि राईट कंटेंट चूज करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि तेच आजच्या पिढीसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की माहिती सगळी आपल्याकडे उपलब्ध आहे पण योग्य माहिती निवडणं हेच आजच्या घडीला कौशल्य म्हणून ओळखलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. परत एकदा हा जर आपण पाहिला तर अपूर्णांकावरचा प्रश्न आहे. फक्त लक्षात घेणं व्यवस्थित गरजेचं आहे की तुम्हाला एक जनरल बाब त्यातली लक्षात आली तर लगेचच्या लगेच त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला लक्षात येऊ शकतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की एका गटात एकूण 15 व्यक्ती आहेत, टोटल 15 आहेत असं आपण म्हणूयात.
त्यातील 7 व्यक्ती फ्रेंच, 8 व्यक्ती स्पॅनिश भाषा बोलतात, 3 व्यक्ती एकही परदेशी भाषा बोलत नाहीत. पण आता 3 व्यक्ती काहीच बोलत नाहीत परदेशी, 3 व्यक्ती बोलत नाहीत याचा अर्थ काय, 15तले 3 मायनस झाले, परदेशी भाषा बोलणारे फक्त किती आहेत, 12 आहेत. मग आता या 12चा हिशेब लावताना कसा लावतोय आपण, त्यातले किती 7 फ्रेंच आणि 8 स्पॅनिश बोलतात. मग 7 आपण म्हणूयात की फ्रेंच बोलतायत आणि 8 स्पॅनिश. मग आता याच्यामध्ये जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं तर 7 आणि 8 केले तर टोटल किती होतात, 15 होतात ना. पण प्रत्यक्षात किती बोलतायत, 12च बोलतायत. म्हणजे याचा अर्थ जे अतिरिक्त 3 आहेत त्यातले 3 लोक हे असे आहेत की जे दोन्ही भाषा बोलतात. म्हणजे 15 वजा 3 जर केले तर ते आपल्याला ओरिजिनल टोटल किती मिळते, 12 मिळते. 3 अतिरिक्त काय येतात, कारण 12च परदेशी भाषा बोलतात. 3 अतिरिक्त येतात कारण 3 जण काय करतात, दोन्ही भाषा बोलतात, म्हणून दोन्ही ठिकाणी काय झाले ते काउंट झालेत. मग त्यांनी आता हेच विचारलंय की सर्व व्यक्तींमधील दोन्ही भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचा भाग निवडा. सर्व व्यक्ती टोटल किती आहेत, 15. दोन्ही भाषा बोलणारे किती आहेत, 3. 15 पैकी 3. सोपं रूप द्या, 3 एक 3, 3 गुणिले 5 15. म्हणजे उत्तर काय असेल आपलं 1/5. हे आपलं अपेक्षित उत्तर, पर्याय क्रमांक 4. येते लक्षात. सिंपल गोष्ट आहे की टोटल 15 आहेत, 3 लोक बोलतच नाहीत परदेशी भाषा, म्हणजे झाले किती बोलणारे 12. 12चा हिशेब देताना त्यांनी कसा म्हटलाय 7 आणि 8, की 7 फ्रेंच आणि 8 स्पॅनिश, पण ऍडिशन केल्यावर किती होतात, 15 होतात. याचा अर्थ जे अतिरिक्त 3 आहेत हे दोन्ही भाषा बोलतात. मग त्यांनी असंच म्हटलंय की दोन्ही भाषा बोलणारे एकूण भाषा किंवा एकूण व्यक्तींपैकी किती पट होतात. म्हणजे साधारणपणे आपल्याला काय करायचंय, भाग निवडायचा, अपूर्णांक निवडायचा. मग एकूण व्यक्ती 15, दोन्ही भाषा बोलणारे 3, 3/15 म्हणजेच किती होतात, 1/5. तर अपूर्णांक या घटकावरचा प्रश्न आहे. कॅल्क्युलेशन अवघड नाही आहेत, समजून घेणं गरजेचं आहे, सराव करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पहा, हा जो काही प्रश्न आहे हा परत एकदा स्टॅट्स वरती आहे की त्यामध्ये पर्सेंटेज किंवा शेकडेवारी ह्या घटकाच्या ज्ञानाचा वापर हा आपल्याला करायचा आहे. मग आता याच्यामध्ये सोडवताना फक्त व्यवस्थित पहा. काही पुस्तकांसाठी जर प्रकाशकाने मुद्रण खर्च 3600 केला तर त्या पुस्तकांसाठी ग्रंथ प्रसिद्धी हक्कापोटी किती रक्कम खर्ची पडेल. मग ते पर्सेंटेज त्यांनी दिलंय टोटल रकमेच्या. म्हणजे एखादं पुस्तक असेल तर पुस्तकावरती कसा खर्च होतो, जाहिरातीवरती 10% होतो, मुद्रणावरती 20% होतो, वाहतुकीवरती 10%, कागदावरती 25%, बाइंडिंगवरती 20% आणि ग्रंथ प्रसिद्धी हक्क म्हणजे रॉयल्टी आपण ज्याला म्हणतो ते 15% असा खर्च होतो. मग एकूण त्यांनी असं म्हटलंय मुद्रण खर्च किती आहे, 3600. समजा आपण असं म्हणूयात की एकूण जो काही खर्च आहे हा एकूण खर्च ते पुस्तक पब्लिश करण्यासाठी X एवढा लागतो. X पैकी मुद्रण खर्च किती आहे, 30,600. मुद्रण खर्च किती लागतो, 20% लागतो. म्हणजे एकूण रकमेच्या 20% रक्कम म्हणजे त्यांनी दिलंय 30,600. मग याला सोपं रूप द्या फक्त की 20% म्हणजे किती होतं, 20/100. टक्के म्हणजे छेद 100 असतो, गुणिले X बरोबर 30,600. मग 20 गुणिले 5 काय होतात, 100 होतात. छेदातले 5 इकडे काय होतील, अंशामध्ये जातील. 30,600 गुणिले 5 म्हणजे एकूण खर्च किती होणार, X बरोबर जर तुम्ही सॉल्व केलं तर ते होईल 1,53,000 रुपये. हा एकूण खर्च त्या पुस्तकाचा असेल. त्या 20%वरून आपण काढलं. मग पुढे त्यांनी काय विचारलंय, तर ग्रंथ प्रसिद्धी हक्क म्हणजे 15% रक्कम म्हणजे किती असणार. मग आता ग्रंथ प्रसिद्धी हक्क 15% रक्कम आहे, ती 15% रक्कम कशाच्या, एकूण रकमेच्या Xच्या, ती किती ती आपल्याला काढायची आहे. मग 15% म्हणजे किती, छेद काय असतो, 100 असतो, गुणिले ती रक्कम किती आहे, 1,53,000. मग इकडचे 2 शून्य कॅन्सल होतील, इकडचे 2 शून्य कॅन्सल होतील. जर तुम्ही गुणाकार केला तर 15 गुणिले 1530 आपण मल्टिप्लाय करूयात. 15 गुणिले 0 0, 15 त्रिक 45, हातचे येतील 4, 15 पाचे 75, 75 आणि 4 79, हातचे येतील 7, 15 एक 15, 15 आणि 7 किती होतील, 22. 22,950. पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी काय असेल, उत्तर असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न साधारणपणे होता त्या पर्सेंटेजवरचा.
तर साधारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अभ्यासक्रम जो आहे अंकगणित आणि बुद्धिमापनाचा, या अभ्यासक्रमावरती मी स्वतंत्र लेक्चर त्या ठिकाणी करणारच आहे. अंकगणित आहे, बुद्धिमापन आहे, बुद्धिमापनातले 3 घटक आहेत. तर ह्या स्लाइड्स तुम्हाला नंतरच्या टप्प्यामध्ये बघायला मिळणारच आहेत. ही संपूर्ण PDF टेलिग्राम चॅनलवरती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. टेलिग्राम चॅनल जे आहे त्या टेलिग्राम चॅनलचं नाव इथं मी मेन्शन केलंय पहा, सायन्स बाय अजित चहाळ. तर ते टेलिग्राम चॅनल तुम्ही निश्चितपणे काय करा की जॉईन करा. त्यावरती ही PDF मी लगेचच्या लगेच शेअर करेल. दुसरा जो काही यानंतरचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ निश्चितपणे ते एकंदरीत अभ्यासक्रमावरती आपण करूयात. नव्यानं तयार करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो अभ्यासक्रम आपण त्यामध्ये पब्लिश करूयात आणि तयारी कशी करायची, कुठून सुरुवात करायची त्याबद्दलही मी तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. माझं यूट्यूब चॅनल जे अजित चहाळ चॅलेंजर्स अकॅडमी हे चॅनल निश्चितपणे तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावरती नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओ कोर्सेस जे आहेत आपले त्या व्हिडिओ कोर्सेसबद्दलची माहिती तुम्हाला त्यावरती निश्चितपणे मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.